म्हणजे शेवट जाताना सुद्धा मला वाटतं कृषकच्या वेळी ते आले आणि त्यावेळी मुद्दाम वहिनींनी त्यांना जी कवठाची चटणी आवडायची ती, हरभऱ्याची भाजी, हे सर्व प्रकार तिथे नेले होते आणि त्यांनी दिलखुशपणे मटण असेल, काळं मटण असेल, मनापासून खाल्लं. फोटो काढले आणि तो शेवटचा फोटो राहिला. त्यानंतर ते गेले, कायमचे गेले. न सांगता गेले. असू दे, शेवट त्या गोष्टीचा आमच्या अख्ख्या पवारकरांना खूप परिणाम झाला, की त्या काळात आमच्या घरात कंदील होते आणि लहान म्हणजे मी किती असेल, 5-6 वर्षाचा असेल किंवा त्या दरम्यान असेल. तर त्यावेळी टॉयलेट आमचं असं बाहेर होतं आणि त्यासाठी रात्रीच्या वेळी बाहेर जर जायचं असेल, तर कुणाला घेऊन जावं? तर आजीदादांना घेऊन जावं लागायचं. मग कंदील घेऊन आम्ही दोघं जायचो आणि त्यांचा एक खोडील स्वभाव होता. मी बसलो, की ते कंदील घेऊन पळून जायचे. आता लहानपणी तो अंधार आणि ते सगळं लांब एकटेपणा, मग मोठमोठ्याने आम्ही आजीच्या नावाने ओरडायचो. मग कुठेतरी आमची थोडीशी सुटका व्हायची. हा खोडीलपणा त्यांचा कधी गेला नाही आणि चेष्टेचा स्वभाव त्यांनी आयुष्यभर ठेवला होता. त्यांच्यातला एक जिद्दी स्वभाव होता. त्यांच्यातले गुणवैशिष्ट्य म्हणजे एक जिद्दी स्वभाव, प्रचंड जिद्दी. कुठलीही गोष्ट हलक्यात घेणार नाही आणि अतिशय स्वच्छतेचा त्यांचा असा नीटनेटकेपणाचा आमच्या भाषेत अतिरेक. अजितदादा नेहमी ज्यांचा उल्लेख आमचे बंधू असा करायचे, यामागे प्रेम, आदर आणि थोडी भीती देखील असायची. अजितदादा घरामध्ये ज्या इतर कुणाला घाबरत असतील, त्यामध्ये काही प्रमाणातला तो घाबरण्याचा भाग ज्यांच्या बाबतीत होता, ते थोरले बंधू राजेंद्र पवार आपल्याबरोबर आहेत. दादा, आज आम्हाला या निमित्ताने जाणून घ्यायचं की दादांचं लहानपण कसं होतं. तुम्ही म्हणाला ते बंधू जे आहे, ते आजीदांचा जो एक बाहेर जगाला ते असे कडक वाटायचे, पण त्यांचाही एक कुठेतरी कोपरा होता, तो त्यांचा असा सेन्सिटिव्ह होता आणि त्या भावनेतनं ते मला बंधू म्हणायचे. आणि माझा असा स्पष्ट बोलण्याचा सवय नसल्यामुळे आणि जे मी ठरवतो ते मी करतो, ह्याच्यामुळे कदाचित थोडीशी आदरयुक्त भीतीमुळे थोडंसं ते तसे वागत असतील. परंतु आम्ही जे लहानपणापासून जे वाढलोय, त्यात आधीच्या 3 बहिणी आणि नंतरची 2 बहिणी आणि त्याच्यामध्ये आम्ही दोघं जण. त्यामुळे जास्ती जवळीक मुलं म्हणून आम्ही एकत्र जास्ती होतो. तसं पाहिलं तर आप्पासाहेब त्या काळात आमच्या लहानपणी बाहेर नोकरीला होते. त्यामुळे आमचा तसा डायरेक्ट संबंध कधी फार आला नाही. परंतु आमची आई बाळंतपणासाठी एक 6-7 महिने बेळगावला गेली असताना आम्हाला शाळेसाठी म्हणून, नुकसान होऊ नये म्हणून शाळेचं बारामतीत ठेवलं होतं. तेव्हा मात्र अजितदादांचा आणि माझा लहानपणाचा खूप संबंध आला. त्यात मला एक छोटी आठवण अशी आठवते, की त्या काळात आमच्या घरात कंदील होते आणि लहान म्हणजे मी किती असेल, 5-6 वर्षाचा असेल किंवा त्या दरम्यान असेल. तर त्यावेळी टॉयलेट आमचं असं बाहेर होतं आणि त्यासाठी रात्रीच्या वेळी बाहेर जर जायचं असेल, तर कुणाला घेऊन जावं? तर आजीदादांना घेऊन जावं लागायचं. मग कंदील घेऊन आम्ही दोघं जायचो आणि त्यांचा एक खोडील स्वभाव होता. मी बसलो, की ते कंदील घेऊन पळून जायचे. आता लहानपणी तो अंधार आणि ते सगळं लांब एकटेपणा, मग मोठमोठ्याने आम्ही आजीच्या नावाने ओरडायचो. मग कुठेतरी आमची थोडीशी सुटका व्हायची. हा खोडीलपणा त्यांचा कधी गेला नाही आणि चेष्टेचा स्वभाव त्यांनी आयुष्यभर ठेवला होता. त्यानंतर त्यांना लहानपणी आम्ही त्यांच्यातला एक जिद्दी स्वभाव होता. त्यांच्यातले गुणवैशिष्ट्य म्हणजे एक जिद्दी स्वभाव, प्रचंड जिद्दी. कुठलीही गोष्ट हलक्यात घेणार नाही आणि अतिशय स्वच्छतेचा त्यांचा असा नीटनेटकेपणाचा आमच्या भाषेत अतिरेक. म्हणजे ते कधीही कुठलीही गोष्ट म्हणजे अगदी लहानपणापासून कपडे, त्यावेळी इस्त्रीचा प्रकार आमच्याकडे नव्हता. आम्ही कुठलेही कपडे अडकवायचो आणि शाळेला जायचो. हे मात्र इस्त्री करणार, नीट घडी करणार. त्या काळात राजेश खन्ना प्रसिद्ध होता. राजेश खन्नासारखे ड्रेस असायचे, ते कपाटात ठेवायचे आणि त्यांची कुठलीही गोष्ट नीटनेटकीच असायची. म्हणजे अगदी इथं मोठेपणी भाषणाला जरी ते गेले, तरी ते टिश्यू पेपरनी खालचा पाय पुसायचे, चप्पल पुसायचे, सभेला जायचे आणि सभेवरून परत आल्यानंतर गाडीत परत ते पाय पुसायचे. इतका त्यांचा नीटनेटकेपणा आणि आग्रह त्यांचा नेहमी असायचा. ती स्वतःही असायची आणि दुसऱ्या नीटनेटकेपणा असायचा. आणि दुसरा जिद्दी स्वभाव जो आहे, त्यातले 2-3 गोष्टी मला लहानपणच्या आठवतायत, की आम्ही त्यावेळी
सुट्टीला काटेवाडीला जायचो. तर आमच्यात सख्ख चुलत असं कधी फार नव्हतं. म्हणजे आजीदांचे वडीलही आम्हाला सख्यासारखे वागवायचे. सगळे तसे वागवायचे. आणि त्यावेळी उन्हाळा दिवस असला की फाटा सुटायचा. फाटा सुटला की मग तिथे एक धबधबी होती, म्हणजे छोटासा एक फॉल होता. त्यात पोहायचं आणि सगळे रस्ते बहुतेक सगळे फुपाट्याने भरलेलेच असायचे. आणि मग त्या फुपाट्यात लोळायचं आणि परत पाण्यात जायचं. तापलं की का पाण्यात जायचं. हे आमचा एक प्रकार असायचा. म्हणजे आमचे रंगसुद्धा असे अगदी रापून भारी व्हायचे. त्यावेळी मात्र एक होतं की इरिगेशनचा रस्ता हा खूप स्ट्रिक्ट होता. आणि तिथून पाटकरी लांबनं बघितलं तर मात्र आम्ही पळून जायचो. पाटकऱ्याला सुद्धा आम्ही लहानपणी घाबरत होतो. आणि तेच अजितदादा नंतर मिनिस्टर झाले, धरणं बांधली, ते मोठे-मोठे त्यांनी प्रकल्प हातातनं घेतले. आणि म्हणजे लहानपणचं त्यांनी जे ज्याला घाबरत होते त्याच्या पलीकडे ते खूप मोठ्या स्टेजला ते गेले होते. तसंच 11वीला त्यांना पवार साहेबांनी मुंबईला अचानक नेलं. 10वी पर्यंत इथं ग्रामीण भागात होते आणि अचानक मुंबईच्या शाळेत गेल्यानंतर मला वाटतं त्यांचा काही विषय राहिले आणि मग मात्र ते पवार साहेबांना घाबरत होते, की आपण त्यांच्याकडे जायचं कसं? पण शेवट आम्ही एका वयाचे सिक्रेट आम्ही एकमेकांनी शेअर करायचं. म्हणून आम्ही त्यावेळी खिसे सगळे आमचे मोकळेच असायचे. आम्हाला कधी एक कोण असं आजीदांचे वडीलही वारले होते आणि तसं ते म्हणजे खिसे मोकळे होते आमचे, असायचे. पण रात्रीची वालचंदनगर गाडी आम्ही पुण्यातनं पकडली आणि आम्ही दोघंही गेलो. तर तिथे कुठं हॉटेलमध्ये कुठं उतरायचं काही शक्यच नव्हतं. म्हणून आम्ही दोघं, कारण शाळा 11 वाजता उघडणार होती आणि मग पेपर मिळणार होते. पवार साहेबांकडे तर जायचं नव्हतं. मग अशा वेळी आम्ही चौपाटीवर आम्ही दोघंच बसलो होतो. वाट बघत होतो 11 वाजायची आणि जसे ते फिरस्ती लोकं कशी बसतात तसे आम्ही दोघं बसलो होतो. आणि त्यावेळी मला वाटतं कुठलातरी कशाचा तरी शपथविधी होता आणि त्या चौपाटीच्या शेजारनं अशा लाल दिव्याच्या गाड्या अशा घॉ, 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 घॉ करत जात होत्या. आणि वळून बघताना त्यावेळी अजितदादा म्हणाले होते, "आपल्याला रे कधी हे दिवस यायचे." ही गोष्ट आहे त्यांच्या एस-एस-सीची. मला वाटतं त्यानंतरच 75 85 मला वाटतं एक 10-20 वर्षांनीच मला वाटतं 10-15 त्यांना वर्षातच. 15-20 वर्षातच ते आमदार झाले. त्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळालं आणि नंतर ते उपमुख्यमंत्री बरीच वर्ष होते. आणि मला वाटतं त्यांच्यात एक दुःख होतं, की त्यांना मुख्यमंत्री व्हायचं असावं. मला कधी बोलून नाही दाखवलं, पण जाणवत होतं. पण माझं वैयक्तिक असं मत आहे, की ते आपले मुख्यमंत्री जरी नाही झाले, तरी मुख्यमंत्र्यासारखाच त्यांचा दरारा होता. कुठेही गेले तर त्यांच्या आवाजातला जरब आणि त्यांचा अनुभव आणि त्यांचा आग्रहाचा जो स्वभाव होता, त्या स्वभावापुढे लोकं गप्प बसत होते. मला वाटतं मिनिस्टर सुद्धा बरेचसे गप्प बसायचे आणि ते मुख्यमंत्र्यापेक्षा वरती वरती होते असं माझं मत आहे. अशा अनेक गोष्टी त्यांचं जर बघितलं, तर बरीच इलेक्शन मी त्यांची बघितली. बऱ्याच इलेक्शनमध्ये आम्ही प्रचार केलेला आहे. एकदा प्रचार केल्यानंतर आम्ही फारसा संबंध ठेवत नव्हतो. मग नंतर त्याचं काम चालायचं. परंतु कुठलंही छोट्यातलं छोटं इलेक्शनसुद्धा तो हलक्यात कधी घेत नव्हता. कुठलंही इलेक्शन छोटंही असलं तर त्याला पूर्ण जिद्दीने आणि पूर्ण वेळ देऊन ते पुरंच पाडणार. मग एन-केन प्रकारे ते पुरं पाडणार आणि त्यात यश तो आणणारच. हा त्याचा पहिल्यापासूनचा स्वभाव आहे. मला वाटतं बारामतीवर त्याचं प्रचंड प्रेम होतं. बारामती शहरावर आणि नीटनेटकेपणाची सवय असल्यामुळे त्यांना जसं युरोपमध्ये सुंदर शहरं असतात, झाडं असतात, बसायच्या ठिकाणं असतात, मोठी-मोठी उद्यानं असतात, तशी बारामती ही घडवावी आणि अख्ख्या महाराष्ट्रात नाही भारतात असा मतदारसंघ कुठेही नाही हे त्यांना दाखवायचं त्यांचं स्वप्न होतं. आणि त्याप्रमाणे त्यांनी नदी दुरुस्तीपासून ते सगळं रस्त्याचं जे काम केलं, त्यात प्रत्येक ह्याच्यात फिरताना आपल्याला दिसतात ते अजितदादा प्रत्येक ठिकाणी दिसतात. अजूनही ते जाणवतं. मला अजून एक साधारण त्यांच्या लग्नाच्या वेळेचा मला प्रसंग आठवतो. लग्न झालं होतं, एक 10-12 दिवस झाले होते. जानेवारी महिना होता. अचानक मला म्हणाले, मला याला जायचं, लग्न झाल्यानंतर फिरायला जायचं. हनीमून म्हणा. मग त्यावेळी काय, असं काही मोठं-मोठं कुठं बुकिंग-बिकिंग काही नव्हतं. आम्ही दोघांनी कॉन्ट्रिब्युशन केलं. मी शेती करत होता, ते शेती करत होते. आम्ही दोघांनी कॉन्ट्रिब्युशन केलं आणि डिझेलची गाडी घेतली. गंमत म्हणजे ड्रायव्हर नाही, काय नाही. मी, माझी बायको, वै अ, सु आपले सुनंदा आणि रोहित
अक्षरशः 2 महिन्याचा होता. म्हणजे नुकतंच बाळंतपण झालं होतं. असं असलं तर मी त्याला नकार नाही दिला. 2 महिन्याचं बाळ आम्ही मध्ये ठेवून आम्ही प्रवास करायचो आणि पुढं सुनेत्रा वहिनी आणि ते असायचे. अख्खा प्रवास त्यांनी गाडी स्वतः चालवली. मग अगदी ह्याला सुद्धा म्हैसूरला गेलो, उटीला गेलो. तिथं तिथलं डिझेल काही ते खराब मिळालं आणि गाडी बंद पडली. जवळ 10-12 किलोमीटर आम्ही त्या उतारावर पळवत होतो आणि नशिबाने 7-8-10 किलोमीटर खाली आम्ही आणली. आणि मग तिथं कोणतरी एक मोठा साधू माणूस भेटला होता. त्याने गाडी थांबवली आणि त्यांनी ती दुरुस्त करून दिली आणि मग आम्ही आल्यानंतर आम्ही परत कारण त्यावेळेचे रस्ते लहान होते. जवळजवळ 2 रात्री किंवा 2 दिवस आम्हाला प्रवासाचे लागायचे आणि त्या पद्धतीने आम्ही आलो. म्हणजे एकदा त्यांनी जिद्द घेतली तर त्याला ड्रायव्हर नाही, काय नाही, अखंड गाडी चालवायची. म्हणजे अत्यंत कष्ट करायची त्यांची तयारी होती. साधारण ते 10वीला होते, मी 11वी पास झालो होतो. पास नव्हतो, परीक्षा दिली होती. आणि बापूसाहेब आमचे काका त्यांनी ठरवलं की आपण आता डेअरी मोठ्या प्रमाणात करायची. मला वाटतं मी हा किस्सा बऱ्याच ठिकाणी सांगितलेला आहे. पण तरी तो एक माझ्या आयुष्यातला न विसरणारा किस्सा असल्यामुळे विश्वनिडम फार्म जो बेंगलोरमध्ये होता, तिथल्या काही गायी घ्यायच्या आणि बजाजनी त्या गाड्या तिथल्या द्यायच्या, फुकट द्यायच्या आणि त्या गायी काहीतरी 3,500-4,000 ला ठरल्या होत्या इथं पोच. मग आम्हाला दोघांनाही पाठवलं. विश्वनिडम फार्मवर त्या गायी होत्या. कारण विनोबा भावेंनी या होल्स्टीन गायी नाकारल्या होत्या आणि देशी गाई पाळा म्हणून सांगितलेलं होतं. मग आम्ही दोघं रेल्वेने गेलो. तिथं 8 दिवस आम्हाला थांबावं लागलं कारण त्या गाड्या यायला वेळ होता. मग आल्यानंतर त्या गायी भरल्या आणि आम्ही प्रवासाला निघालो. तेव्हा रस्ते लहान होते. 2 रात्र 1 दिवस लागायचे. अशा वेळी ते मात्र मी गायीची काळजी घेण्यासाठी म्हणून मागं थांबलो गायींच्या शेपटाजवळ आणि ते मात्र पुढं केबिनमध्ये बसले. नंतर मध्ये 1-2 ठिकाणी आम्हाला कडक वॉर्निंग होत्या, की ते दूध सुद्धा काढायचं, दूध विकायचं. त्यावेळी ₹3 लिटरने आम्ही बेळगावला दूध विकलं. त्यानंतर पाणी गायींना पाजायचं, गडी नव्हते, कोणी बरोबर नव्हते. खाली विहिरीतनं पाणी आजीदांनी काढायचं आणि मी ह्याच्यावर घेऊन ट्रकमध्ये घेऊन त्या गायींना पाजायचं. अशा प्रकारे आम्ही काम केलं ते. आणि नंतर मग घरी पोहोचल्यानंतर आमचे काका वगैरे सगळे होते. आजीदांचे वडीलही त्यावेळी होते. आणि नंतर मी मागनं उडी टाकली. मी उतरलो आणि आजीदा पुढनं उतरले. आणि मग त्यानंतर गमतीने त्यांचे वडील म्हणाले, "हा माझा मुलगा आहे म्हणून हा पुढं बसला आणि हा आप्पासाहेबाचा मुलगा आहे म्हणून मागं बसला गाईच्या शेपटाजवळ." आणि गमतीने मी म्हणतो, आजीदांना जी सवय होती, ती केबिनमध्ये जे राहिले, केबिनमध्ये बसले. ते कायम केबिनमध्येच पुढंच बसले आणि आम्ही मात्र कष्ट करत राहिलो. यात दुःख नाही काय, या गमतीचा हा भाग आहे. त्यात दुसरी एक गोष्ट आहे, की त्यांना गोट्या खेळायचा एक लहानपणी खूप नाद होता आणि प्रचंड गोट्या मिळवायचे ते. आमच्या आजी म्हणजे अशा कडक होत्या. दारात येऊन उभ्या राहायच्या. त्यावेळी त्या अशा कुबडी घेऊन उभ्या राहायच्या कारण पाय त्यांचा बैलांनी दुखावलेला होता. आणि त्यांचा एक शिरस्ता होता. मार खाऊन यायचं नाही, मारून यायचं. मारल्यानंतर मी बघतो काय करायचं. पण मार खाऊन आलं, की त्याला ठोकायच्या आणि यायचं तर जिंकून यायचं. अजितदादा त्याच्यामुळे त्यांची लाडकी होती, की सतत ते जिंकून येणार, कायम बोलणार, हजरजबाबीपणा आणि या सगळ्या प्रकारामुळे त्यांच्या आजी-आजोबांची ते लाडके होते. गंमत म्हणजे मला अजून आठवतं, की आम्हाला त्यावेळेस सिनेमा बघायला मिळत नव्हते. मग सिनेमा आम्ही बघायचा ठरवला. मग पैसे कोणाकडून आणायचे? आजीकडून तर मिळत नव्हते. आजी कडक होती. आजोबा मात्र आम्हाला थोडे प्रेम करायचे. आजोबांकडून पैसे घेतले आणि श्याम टॉकीज, त्यावेळी तर श्याम टॉकीज म्हणजे फार भारी होतं. प्रचंड ढेकणं असायची. वर महिला आणि मुलं बसायची. ती वरनं लहान मुलं उठली तर ते अंगावर पडायचं आणि त्या ह्याच्यात मात्र आम्ही पहिला जो सिनेमा बघितला तो सोंगाड्या. म्हणजे मी त्यावेळी बहुतेक 11वीला असेल, ते 10वीला असतील आणि सोंगाड्या आम्ही त्यावेळी बघितला आणि मग त्याची गाणी. तर आता गाणी खूप सुंदर म्हणायची. मग ते आम्ही कुठं असलं, की ते माळ्याच्या माळ्यामध्ये कोण गं उभी, मस्त गाणी म्हणायची आणि त्यांना ते आवडायची गाणी. आणि असंच बरेच आम्ही काही असे सिनेमा आम्ही बघायचो कारण आम्हाला त्या काळात सिनेमा फारशी बघायला मिळत नव्हते. दुसरं त्यांना एक आवड म्हणजे पतंगाची आवड, कबुतराची आवड. कबुतरं आम्ही एकत्र विकत घ्यायला जायचो. आता मी कबुतरं पाळायचो. मी ह्याच्यात राहायचो शेतात म्हणजे काटेवाडीला आणि ते बारामतीला राहायचे. आले की ते कबुतराची पिसं उपटायची आणि नंतर ते बोक्याने खाल्लेली असायची. म्हणजे मी परत माझी चिडाचिडी आणि ते कार्यक्रम चालूच असायचे. म्हणजे त्याला इनडायरेक्ट त्रास देणं त्याला फार आवडायचं. म्हणजे त्याला गमतीने त्रास देणं.
कबुतरं परत आणायची. ते पहिले काळे मंडळींकडे कबुतरं असायची इथं आणि त्यावेळी पैसे काही फार नसायचे. ₹10 जोडी-बिडी काही तर असायचे. ₹5 जोडी. मग असं करून आम्ही कबुतरं आणायचो. कबुतराची त्यांना आवड होती. त्यानंतर पतंग उडवायची. बारामतीत प्रचंड प्रमाणात पतंग त्यावेळी खेळला जायचा. मग पतंग काय करायचा, तर काटाकाटीत जिंकायचं. मग जिंकायचं आम्हाला मांज्याला पैसे मिळायचे नाहीत, काय नाही. मग दोरा घ्यायचा मोठा आणि आम्हाला सगळीकडे पिटाळायचं. मग आम्ही गावोगाव जाऊन गल्ल्या-गल्ल्यातनं फिरून त्यावेळी सोडा वॉटरच्या बाटल्या होत्या. कारण त्यावेळी ते सोडा वॉटरची बाटली म्हणे अशी त्याचा काच फार स्ट्राँग असते म्हणे. मग ती आणायची, ती कुटायची, ती तयार करायची. मग ती हे करायचं, मग ती मांजा तयार करायचं. त्या मांजा तयार करता आजीबाईंचं एकदा इतकं बोट गेलं, की फक्त हाडच राहिलं होतं. पण तरी त्यातनं ते तयार करायचा आणि मांजा तयार झाल्यानंतर मग ते मागची जी आरी असते, आरी नाही त्याला काय म्हणता, आसारी. आसारी आम्ही धरायची. हापसायला मात्र ते, पतंग उडवायला ते आणि काटाकाटी करायला ते. आणि त्यांना जिंकल्याशिवाय आवडत नव्हतं. त्यामुळे काटाकाटीला तो एवढा भारी मांजा तयार केलेला असायचा. आम्ही आपलं फक्त मागणं ते आसारी धरायला आणि त्यांनी मात्र ते काटाकाटी खेळायला आणि मग जिंकून यायचं. बऱ्याच लोकांचे पतंग काटले जायचे. आता मला वाटतं ते मांजाला बंदी, पण त्यावेळी ती खूप अशी मजा यायची. दुसरं त्यांना पोहता येत नव्हतं. आम्ही मात्र पोहायला सगळे शिकलो होतो विहिरीत. आणि मग श्रीनिवास बापू धाकटे बंधू तेही शिकले. मग मात्र त्यांना अपमान वाटला. आणि मला वाटतं त्यावेळी त्यांना त्यांच्या वडिलांनी का कोणीतरी त्यांना उचललं आणि विहिरीत फेकून दिलं. आणि त्या दिवशी मात्र धाकटा भाऊ शिकला, मी नाही शिकलो. म्हटलं तर त्या दिवसापासून त्यांनी पोहायला ते शिकले. कारण आम्ही अशी भेळे-बिळे बांधून, डबे बांधून आम्ही त्यावेळी पोहायचो. पण त्याचा एक जिद्दी स्वभाव होता. म्हणजे माझा आणि त्यांचा कधी राजकीय विषय कधी आलाच नाही किंवा आम्ही त्यात कधी स्पर्धा केली नाही किंवा आम्ही कधी एकमेकाचा द्वेषही केला नाही. मलाही कधी द्वेष वाटला नाही, त्यालाही कधी वाटलं नाही. पण तो कधी-कधी गमतीने म्हणायचा किंवा तब्येतीवरनं म्हणायचा, कपड्यावरनं आम्हाला सिक्रेट काही सांगत नाही. मग त्यात चेष्टा करायचा. त्याला चांगल्या गोष्टी फार आवडायच्या आणि व्यक्त व्हायची त्याला एक सवय होती. आमच्यात पवारांच्यात ना कितीही केलं ना, तर ते ग्रँटेड घेतात. मी आता कोणाचं नाव घेत नाही. किती इलेक्शन फिरा, काही फिरा, एका शब्दाने कोण त्याचं कौतुक करणार नाही आणि कोण त्याच्याबद्दल ॲप्रिशिएट करत नाही. पण अजितदादा मात्र त्यावेळी कर्जत जामखेडमध्ये जेव्हा त्यांनी आले आणि त्यांनी जे बघितलं त्यावेळी प्रचंड लोकांचा उत्साह 2019 सालची गोष्ट सांगतोय. त्यांनी होऊन फोन केला, मला केला, माझ्या बायकोला फोन केला आणि म्हणाले, "मला माझं तरुणपण आठवतंय. तुम्ही घेतलेले कष्ट मला आवडतात. प्रचंड तुम्ही कष्ट घेतलेत." म्हणजे त्यांनी एखाद्या गोष्टीबद्दल व्यक्त होणं ही सुद्धा बोलायचे. म्हणजे साधं जेवण जरी असलं, तर जेवणात सुद्धा इथे येणार सुनंदावहिनी तुम्हाला जेवण मला नंदावहिनी म्हणायचे, नंदावहिनीचं जेवण मला आवडतं. येणार, खाणार, आवडीने सांगणार, त्याचं कौतुक करणार. म्हणजे शेवट जाताना सुद्धा मला वाटतं कृषकच्या वेळी ते आले आणि त्यावेळी मुद्दाम वहिनींनी त्यांना जी कवठाची चटणी आवडायची ती, हरभऱ्याची भाजी, हे सर्व प्रकार तिथे नेले होते आणि त्यांनी दिलखुशपणे मटण असेल, काळं मटण असेल, मनापासून खाल्लं. फोटो काढले आणि तो शेवटचा फोटो राहिला. त्यानंतर ते गेले, कायमचेच गेले. न सांगता गेले. असू दे, शेवट त्या गोष्टीचा आमच्या अख्ख्या पवार खूप परिणाम झाला. रोहितदादांचं सुद्धा शेवटच्या काळात त्यांचं खूप चांगलं जमत होतं. त्यांचे संवाद खूप चांगले होते. ते जर आज असते तर कदाचित राजकीय परिस्थिती आणि या सर्व पवार घराण्याची परिस्थिती खूप वेगळी दिसली असती. ठीक आहे, जे होतं घडतं आणि कर्तव्य म्हणून रोहितदादांनी सतत भांडत राहिले त्यांच्या बाजूने. कारण बाकीचे लोक कोणीच आवाज उठवत नाहीत. कितीही त्याच्या बाबतीत जरी लोकांनी सांगितले, "बाबा कशासाठी तू भाग घेतो, कशासाठी धोका ओढवून घेतो," तरी रोहितदादा ह्याच्यात माघारी फिरलेले नाहीत. कारण प्रसंगच तसा होता आणि व्यक्ती तशी होती. आपण नाही भांडायचं तर कोणी भांडायचं? आणि दादा गेल्यानंतर मात्र खूप जरी आमचा मधल्या 20, 25, 30 वर्षाच्या काळात सहवास खूप कमी आला होता. कारण तो राजकीय क्षेत्रात होता, मी माझ्या कामात होतो. तरी जे सतत एक कोणतरी पाठीशी आहे, ही एक भावना आम्हाला खूप मोठी होती. आणि कधीही त्यांनी आम्ही बोलो न बोलो, कुठलंही काम दिलं तर केलं नाही असं नाही. करणारच आणि वर सांगणार, अजून काय असलं तर सांगा. या संस्थेसाठी तर त्यांनी शेवटच्या ह्या गेल्या 2 वर्षात तर प्रचंड आम्हाला मदत केली, संस्थेला मदत केली.
पण तो असा कधी बघत नव्हता, कारण ही संस्था त्याच्या मतदारसंघातली, त्यामुळे तो माझं तुझं कधी करत नव्हता दोन्ही संस्थेचं. कारखान्याच्या बाबतीत मात्र थोडंसं कळत नकळत, कारण त्याला प्रत्येक गोष्टीत मी कसा स्ट्रॉंग आहे, मी कसा श्रेष्ठ आहे हे त्याला आवडायचं. त्याचा अर्थ तो द्वेष नव्हता करत, स्पर्धा म्हणून असायची. आणि कारखान्याच्या बाबतीत मात्र त्याला नेहमी वाटायचं एक नंबर त्याचा नेहमी यावा. आणि नेमकं 2-3 वर्ष त्याला काही कारखान्यात महाराष्ट्रात एक नंबर येता आला नाही. परंतु दुर्दैव असं, की तो गेला आणि 1 महिन्यानी जवळ-जवळ 1,00,000 त्याचं क्रशिंग पुढे गेलं जरांडेश्वरचं, आणि ते ऐकायला मात्र तो नव्हता. शेवट हा प्रसंग असतो, ज्याचं त्याचं नशीब असतं. आणि तो नेहमी बोलून दाखवायचा, की मला धाकट्या भावासारखं, श्रीनिवाससारखं मला जग फिरायचंय. इकडं जायचं, तिकडं जायचं. मी आता म्हणजे मला आता त्यासाठी वेळ द्यायचा आहे. परंतु त्याला ते जमलं नाही. अखंड कामात, अखंड त्याचं आयुष्य अखंड कामात गेलं. लोकसेवेत गेलं, लोकांसाठी वेळ देण्यासाठी गेला आणि स्वतःसाठी मात्र त्याला कुठलाही वेळ मिळाला नाही. आणि जेव्हा त्याला वाटलं, की आपण वेळ देऊ, त्याच्या नियतीने त्याच्या हातात काहीच ठेवलं नाही. त्यावरनं एक बोध आम्ही घेतला, की आज आपण आहोत, तर आजच आपण ते आपण स्वीकारलं पाहिजे आणि कुठलीही गोष्ट आजच आपण ती आनंद त्यातला उपभोगला पाहिजे. पुढं काय होणार आहे हे आपल्याला माहीत नाही. खरं तर खूप काही सांगायचं होतं, पण तुम्ही बरंच काही बोलून गेला. एक विषय फक्त असा होता, की या सगळ्या पार्श्वभूमीवरती आम्ही आक्रमक राजेंद्र पवार पाहिले, पण अजितदादा गेल्यापासून फार हळवे राजेंद्र पवार पाहतो आहोत आम्ही. असं नाही, पण एकंदरीत कसं आहे, जवळ-जवळ 54 सालापासून 55-56च्या दरम्यान खरं तर आमचे आजोबा खूप पूर्वीपासून राजकीय क्षेत्रात नव्हते, पण लोकांच्यात होते. सामाजिक किंवा वेगवेगळ्या चळवळीत होते किंवा कोऑपरेटिव्हमध्ये होते. त्यानंतर सगळ्यात थोरले चुलते वसंतराव पवार हे खासदारकीला उभे राहिले आणि ते त्यावेळी त्यांचं अपयश त्यांना आलं. परंतु आणि त्यांचा खून झाल्यानंतर एक कसं झालंय, की त्या काळात आम्ही खूप लहान होतो. मला तो सगळा प्रसंग आठवतो. मी 4 वर्षाचा होतो, 4-5 तरी मला सगळा प्रसंग आठवतो. पण त्यावेळी जे वर येणारं पवारांचं घर होतं, ते अचानक असं खाली गेल्यासारखं भावना तयार झाली आणि एक असं एक शांतता पसरली होती. आणि आता पुढं काय? ही भावना होती त्यावेळी. आणि त्यानंतर मात्र मला वाटतं साधारण ही 64ची गोष्ट असेल. 67 साली परत पवारसाहेबांनी या घराला ऊर्जित अवस्था आणली आणि ती सतत गेले जवळ-जवळ 50-60 वर्ष ती राहिली. नंतर अजितदादांनी ते पवारसाहेबांच्या सोबत राहून त्यांनी स्वतःचा छाप उमटवली आणि नंतर अलीकडच्या काळात रोहितदादा पण असतात. परंतु एक बुजुर्ग व्यक्ती किंवा एक पाठीशी कोणतरी एक खंबीर व्यक्ती आहे. पवारसाहेबांचं वय जर पाहता ते त्यांच्या परीने करतात. पण शेवट वय हा फॅक्टर हा आहेच. त्याचबरोबर अजितदादा होते माझ्या वयाचे असल्यामुळे. अजून काही वर्ष पुढच्या पिढीला त्यांनी मार्गदर्शन केलं असतं, सपोर्ट केला असता. आणि नेमकं ह्या दोन्ही गोष्टी दोन्ही एकदम हे घर जसं 64 साली झालं होतं, तसं परत झालंय का काय अशी एक भावना आहे. आणि यातून आता पुढं अजूनही चांगलं काहीतरी व्हायला पाहिजे. सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे आणि यातून मार्ग निघाला पाहिजे. आणि जे पवारांचं वैशिष्ट्य आहे किंवा पवारांना काम करायची पद्धत आहे किंवा ही पुढच्या पिढीने सुद्धा खंबीरपणे चालवावं ही एक अपेक्षा आहे. माहीत नाही पुढं काय होणार आहे. आता यातून शेवट काळ हे त्याचं उत्तर असतं. आणि या सगळ्या गोष्टीमुळे थोडंसं कधी-कधी असं गप्प बसावं वाटतं, शांत बसावं वाटतं. त्यामुळे मी माझा जास्तीत जास्त वेळ ही संस्था अजून कशी चांगली करता येईल किंवा संस्थेतलं काही बारकाईने काही देता येईल का, ह्या दृष्टीनेच मी जास्ती वेळ देतो. त्यामुळे तुम्हाला कदाचित वाटलं असेल मी शांत आहे. पण अजितदादांचं जाणं हे जरी म्हणजे हे घडलंय, परंतु आत मात्र खूप मोठं दुःख आणि वेदना देऊन गेलेलं आहे. दादा, तुमच्या वाढदिवसाला अजितदादा फोन करायचे. कसा फोन करायचे? त्यांचा मात्र वाढदिवसाला हमखास फोन यायचा. मला ते बऱ्याच वेळा फोनवर सापडत नव्हते, त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा म्हणून पाठवायचो. पण त्यांची सवय होती. प्रत्येकाच्या वाढदिवसाला ते फोन करणार म्हणजे करणार. त्यांच्या बहिणीच्या बाबतीत सुद्धा ते त्यांच्याशी रोज बोलणार. हे त्यांचं सतत कम्युनिकेशन चालू होतं.
मुलांच्या बाबतीत मला माहीत नाही, कारण आमचा तसा सहवास फार कमी आलेला आहे त्या पुढच्या पिढीचा. कारण ते मुंबईत वाढलेली सर्व मुलं आहेत. त्यामुळे ते जेव्हा इथं यायचे तेव्हा मात्र आमचा संवाद असायचा आणि मी काही जास्ती बोलत नव्हतो, कारण चेष्टा करायची तेवढंच मी ऐकून घ्यायचो आणि शांत बघायचो. फोन कसा यायचा? आणि शेवटचा जे जयचं लग्न होतं, ते मात्र त्याने खूप एन्जॉय केलं. प्रत्येकाला घेऊन बसायचे, जेवताना घेऊन बसायचे किंवा बारीक-बारीक गोष्ट. पण त्यांचं कसं होतं, की आमच्या सगळ्यांवर लक्ष असायचं. ठीक आहे, ह्यांची कोणाची आवड होऊ नये किंवा दुर्लक्ष होऊ नये, यासाठी सतत प्रयत्न ते करायचे. आणि त्यांनी मला वाटतं 1-2 महिनेच आधी जयचं लग्न झालं होतं आणि ते त्यांनी खूप एन्जॉय केलं होतं आमच्या सगळ्यांबरोबर. पोकळी खूप आहे, मार्ग कसा निघाला? मार्ग कसा निघेल माहीत नाही. याला काळ हे उत्तर आहे. आणि पुढच्या पिढीने कसं राहावं, काय करावं, एकत्र राहून काय चांगलं करता येईल, ह्यासाठी प्रयत्न करणं एवढाच एक मार्ग आहे. 7 महिन्यानंतरही आजही म्हणजे जसं राज्यातला अजितदादांवर प्रेम करणारा प्रत्येकजण सावरलेला नाही, तसंच घरातलेही सावरलेले नाहीत. खरं तर हा एक वेगळा विषय. परंतु राजेंद्रदादांच्या मनातला जो हळवा कोपरा आहे, तो नेमका कसा आहे? अजूनही खूप पैलू उलगडायचे होते. ते उलगडता येत नाहीत कारण भावना त्यापुढं मर्यादा पडतात भावनांच्या. परंतु साधारणपणे ह्या दोघांमधलं नातं काय होतं आणि कसं होतं, हे आपण या निमित्तानं पाहिलेलं आहे.